विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा. कपिल सिब्बल यांची सुप्रीम कोर्टात मोठी मागणी. विधानसभा अध्यक्ष निवडणूक आयोगात एकाच वेळेस सुनावणी झाल्यानं निर्णयावरती परिणाम झाल्याचाही युक्तिवाद. अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं. सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. निवडणूक आयोग आपल्या अधिकाराचा चुकीचा वापर करताय. सिब्बल यांच्याकडून आयोगाच्या कारभारावर सवाल उपस्थित. अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं. आयोगानं शिवसेनेच्या केसमध्ये अलोकतांत्रिक मार्ग अवलंबला. 2018च्या पक्षघटनेमध्ये कोणताही बदल झालेला नाहीये. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. तर कोर्टाकडून सिब्बल यांचा मुद्दा मान्य करण्यात आलेला आहे. पक्षात बदल केला असेल तर आयोगाला कळवलं पाहिजे. याबाबतची दुरुस्ती करून तातडीनं रेकॉर्डवर घेतलं पाहिजे. सिब्बल यांचा युक्तिवाद. तर तुम्ही आमच्या इतरही घटनात्मक संस्थांना कमी लेखू नका. इतरही घटनात्मक संस्था आपलं काम करत आहेत, कोर्टानं सुनावलं. निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या केसमध्ये अलोकतांत्रिक मार्ग अवलंबला. शिवसेनेची केस युनिक आहे. कपिल सिब्बल यांचा मुद्दा कोर्टाकडून मान्य. शिवसेनेसंदर्भात आता मंगळवारी पुढील सुनावणी घेतली जाणार आहे. सध्याचा निवडणूक आयोग भाजपचा एजंट आहे. भ्रष्टाचार करून एका गटाला मान्यता दिली आणि पक्ष चिन्ह देखील दिलं. संजय राऊतांचा केंद्रीय निवडणूक आयोगावर हल्लाबोल. शिवसेना पक्ष ठाकरेंनाच मिळणार. सुनावणी सुरू असताना अॅडव्होकेट सरोदेंचा मोठा दावा. धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाणार. सरोदेंनी केलेल्या एका दाव्यामुळे आता मोठी खळबळ उडालेली आहे. निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचं काम सुरू आहे. त्यांची बाजू लंगडी आहे, त्यामुळे रडण्यासाठी ते वातावरण निर्मिती करत आहेत. नरेश म्हस्केंची टीका. निवडणूक आयोग दलाल अमित शहांच्या दबावामध्ये 5,000 कोटी शिवसेना विकली. सेटिंग बेटिंगमध्ये जनतेचे 5,000 कोटी गेले आहेत. संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर आरोप. तर 5,000 कोटी कुठे पाहिले? काही फोटो किंवा व्हिडिओ आहे का? रामदास कदमांचा घणाघात. राऊतांना स्वतःच्या पक्षापेक्षा आमच्या पक्षात जास्त रस आहे. भाजपच्या अंतर्गत संघर्षाच्या मुद्द्यावरून चित्रा वाघ यांची राऊतांवर टीका. तर टीका करताना चित्रा वाघ यांच्याकडून अकबर बिरबलाच्या गोष्टीचाही दाखला. निवडणूक आयोगाने अभ्यास करून धनुष्यबाण आम्हाला दिला. जनतेने विश्वास ठेवून आम्हाला मतदान केलं आणि कौल दिला. शिवसेना सुनावणीवरून प्रतापराव जाधव यांचं विधान. तर संजय राऊत यांच्या तोंडात जे येतं ते बोलतात, अशीही टीका. ठाकरे आडनावावरून नीलम गोऱ्हे आणि सुषमा अंधाऱ्यांमध्ये जुंपली आहे. उबाठामधला ठ काढून ढ करावा असं दिसतंय. नीलम गोऱ्हेंची टीका. तर नीलम गोऱ्हेंच्या नावात नी ऐवजी ची असायला हवं. गोऱ्हेंच्या टीकेवरून सुषमा अंधारेंचं ट्विट करत पलटवार. मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाहीये. फडणवीसांसारखे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले हे आमचं भाग्य आहे. बावनकुळेंचं स्पष्टीकरण. मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरून बावनकुळेंची प्रतिक्रिया. काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानांतर्गत नाशिकमध्ये जिल्हाध्यक्षांसाठी 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान निवासी प्रशिक्षण शिबिर होणार. या शिबिराच्या समारोपाच्या दिवशी राहुल गांधी जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन करणार. मुंबईमध्ये वर्षा बंगल्यावरती आंदोलन का करू नये? वेळेवरती काय डाव फिरेल सांगता येत नाही. वर्षा बंगल्यावरील आंदोलनाच्या प्रश्नावरून जरांगेंचं सूचक वक्तव्य. प्रमाणपत्र संदर्भात बावनकुळेंचा हस्तक्षेप कशासाठी? हस्तक्षेप नाही म्हणता मग पत्र कशासाठी दिलं? मनोज जरांगेंचा बावनकुळेंना सवाल. जरांगेंना काही गैरसमज असतील तर दूर करू. योगेश कदमांचं विधान. जरांगेंच्या आतापर्यंतच्या लढ्याला फडणवीस शिंदेंचा पाठिंबा होता. योगेश कदम यांच्याकडून स्पष्ट. मनोज जरांगेंनी माझ्यावर केलेलं व्यंग न पटणार आहे. माझंही कुटुंब आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भावूक. महसूल विभागानं 22 लाख कुणबी प्रमाणपत्र दिल्याचीही बावनकुळेंची माहिती. मनोज जरांगे बिनडोक माणूस आहे. भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांचा घणाघात. बावनकुळेंवर खालच्या पातळीवरती केलेलं वक्तव्य अशोभनीय. रामदास तडस यांची टीका. सत्ताधाऱ्यांनी देशाला आतून संपवलंय. त्यांनी आर्थिकदृष्ट्या देश अदानीला देऊन टाकलाय. ज्या दिवसापर्यंत मोदी शहा राजीनामा देणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांना झोपू देणार नाही. राहुल गांधींचा आक्रमक पवित्रा. निवेदनाशिवाय पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. पंतप्रधान मोदी आणि शहा काल अखेरच्या दिवशी सभागृहात आले होते. मात्र वंदे मातरम झाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज स्थगित केल्याचं जाहीर केलं.
मनसेचे नेते अमित ठाकरेंचा आज उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात दौरा. मनसे विद्यार्थी सेना सदस्य नोंदणी अभियान आणि कॉलेज युनिट उद्घाटन करणार. सकाळी 10 वाजल्यापासून दौऱ्याला सुरुवात होणार. राहुल गांधींनी राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा भाजपचा आरोप. दिल्लीतील काँग्रेसच्या संमेलनात राष्ट्रगीत सुरू झाल्यावरही राहुल गांधी स्तब्ध उभं न राहिल्याचा दावा. गळ्यात पडणं हेच परराष्ट्र धोरण असतं हे यांच्या डोक्यात कोणी घुसवलं. राहुल गांधींचा संदीप दीक्षितांना मिठी मारत खोचक सवाल. तर मला मेलोनी समजून तर पकडलं नव्हतं ना. संदीप दीक्षितांचा राहुल गांधींना मिश्किल सवाल. दोघांच्या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा. स्वतःला कॉक्रोच म्हणणारे गटारात राहत असतील. सीजेपीवरील प्रश्नावर कंगना राणौतचं वादग्रस्त विधान. कॉक्रोचच गटारात राहतात, कंगना राणौतचा हल्लाबोल. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला. गुरुद्वारामध्ये फिरत असताना जीवघेणा हल्ला. हल्लेखोर अटकेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हरसिमरत बादल यांना फोन आणि तब्येतीची त्यांच्याकडून विचारपूस. मुख्यमंत्री फडणवीसांकडून सुखबीर सिंह बादल यांच्या प्रकृतीची विचारपूस. नांदेड पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेत चौकशीचे आदेश. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावरती झालेला हल्ला अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक आहे. एकनाथ शिंदेंचं ट्विट. खासदार हरसिमरत कौर बादल यांच्यासोबत फोनवरून संवाद साधलेला आहे. नांदेडच्या पोलीस अधीक्षकांना तपासाचे निर्देश देखील दिल्याची माहिती आहे. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची मुदतवाढ. परिवहन विभागाचा निर्णय. नियमांचं पालन न केल्यास कारवाईची शक्यता कायम. परिवहन विभागाकडून लवकरच अधिकृत मार्गदर्शक सूचना जारी होणार. पालकमंत्री पदासंदर्भात शिंदे फडणवीसांमध्ये काय चर्चा झाली माहिती नाहीये. मात्र रायगडचा पालकमंत्री भरत शेठेच होणार. भरत गोगावले यांच्याकडून पुन्हा एकदा विश्वास व्यक्त. कोकणामध्ये 75 आमदार तरी कोकण विकासाच्या प्रश्नी कोणी एकत्र येत नाही. कोकणाच्या विकासावरून भास्कर जाधवांकडून खंत व्यक्त. कोकणाच्या बाजूने मी सातत्यानं विषय मांडत असतो, भास्कर जाधव यांचं विधान. जळगावमध्ये महाजनांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे सेना मनसेचं आंदोलन. कुंभमेळा कामांच्या बनावट वर्क ऑर्डरच्या घोटाळ्याविरोधात आंदोलन. या प्रकरणी मंत्री गिरीश महाजनांनी राजीनामा द्यावा, आंदोलकांची मागणी आहे. मी भोळा राहिलो असतो तर भाजपवाले मला खाऊन टाकतील. जळगावमधील दूध संघाच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटलांचं विधान. गिरीश महाजन मंगेश चव्हाण यांच्याकडून मंगेश चव्हाण यांना उद्देशून गुलाबराव पाटील यांनी वक्तव्य केल्याची चर्चा आहे. आदित्य ठाकरेंकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. माझ्या दौऱ्यामुळे प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवले, आदित्य ठाकरेंचं विधान. तर आदित्य ठाकरे येणार म्हणून रातोरात खड्डे बुजवले नाहीत, नाशिक महापौर यांचं स्पष्टीकरण आहे. रवींद्र चव्हाणांकडून भंडाऱ्यामध्ये भाजप संघटनेचा सविस्तर आढावा. आगामी नागपूर पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाचा आढावा. डिजिटल व्हा, सरकारची कामं तळागाळापर्यंत पोहोचवा. रवींद्र चव्हाण यांच्याकडून भाजपच्या कार्यकर्त्यांना सूचना. भंडाऱ्याच्या मोहाडी नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदी मनीषा गायधनेंची बिनविरोध निवड. राष्ट्रवादीचे सचिन गायधने उपाध्यक्ष असताना अविश्वास ठराव पारित करण्यात आला होता. त्यानंतर विशेष सभेत मनीषा गायधने यांची बिनविरोध निवड झालेली आहे. पुण्यामध्ये बावनकुळेंच्या हस्ते सहदुय्यम निबंधक कार्यालयाचं उद्घाटन. पुण्यातील कोथरूड येथे राज्यातील पहिले मॉडेल SRO कार्यालयाचं उद्घाटन संपन्न. यामुळे दस्त नोंदणी प्रक्रिया अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक होणार आहे. पालघरमध्ये ओबीसी हक्क परिषदेकडून आमदार राजेंद्र गावितांना घेराव. पालघर शिक्षक भरतीमध्ये ओबीसींना 0% आरक्षण दिल्याचा आरोप आहे. शासकीय विश्रामगृहासमोर जमिनीवर बसून गावितांच्या आंदोलकांसोबत चर्चा आहे. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसाठी नाशिकमध्ये 10 दिवसांचं निवासी प्रशिक्षण शिबिर. राहुल गांधी शिबिरात मार्गदर्शन करणार. 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत शिबिर पार पडणार. हर्षवर्धन सपकाळांसह राज्यातील इतर काँग्रेस नेत्यांचीही उपस्थिती असेल. भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना धमकी दिल्याचं प्रकरण. पोलिसांकडून मुख्य आरोपीला कोल्हापुरातून अटक. आरोपी श्री शैल हुळेला 1 दिवसाची पोलीस कोठडी. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
बातमी आता सविस्तर आहे. कुंभमेळ्यातील बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी जळगावच्या जामनेरमधून आणखी 3 जण ताब्यात घेण्यात आले आहेत. नाशिक पोलिसांच्या विशेष पथकाची जामनेरमध्ये शोध मोहीम सुरू आहे. बनावट वर्क ऑर्डर प्रकरणातील संशयितांच्या घरांवर पोलिसांची चौकशी सुरू आहे. धुळ्यातील शिक्षकाने मित्रांच्या खात्यावर लाखोंची रक्कम वळवली आहे. यूपीआय व्यवहारातून पैशांचा माग काढत पोलिसांची ही कारवाई आहे. कुंभमेळ्याची कोट्यवधींची कामं मिळवून देण्याचं आमिष दाखवत या ठिकाणी फसवणूक करण्यात आली होती. मुख्य संशयित आरोपी शकील शेख फरार असल्याचं कळतंय. गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशाने 3 मुलींचा मृत्यू. घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंनी राजीनामा द्यावा. माजी शिक्षण मंत्री प्राचार्य वसंत पुरके यांची मागणी. ख्यात अभिनेत्री उषा चव्हाण यांनी सरकारवर केलेले आरोप निराधार आहेत. त्यांनी मुलाचं नाव आणि आडनाव वापरून संपत्ती बळकावल्याचा सुरेंद्र कडू यांनी गंभीर असा आरोप केलेला आहे. उषा चव्हाण यांनी कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त केल्याचा कडू यांचा दावा आहे. मुंबईमध्ये जुलै-ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस झाला असून कुलाब्यामध्ये ऑगस्टची सरासरी ओलांडली आहे. पुढील 2 आठवडे कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई सेंट्रलच्या विलिंग्डन मैदानावरील YMCAच्या व्यायामशाळा आणि निवासस्थानांचा ताबा घेण्याच्या मुंबई पालिकेच्या कारवाईला उच्च न्यायालयाकडून स्थगिती आहे. पालिकेच्या नोटिसांना YMCAने न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं. मंडाले चेंबूर थेट मेट्रो प्रवासाचं स्वप्न अखेर साकार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते चेंबूर मेट्रो स्थानकाचं लोकार्पण संपन्न. मुंबई लोकल मेट्रो सारखी होणार. केंद्राकडून 238 नव्या एसी लोकल ट्रेनला मंजुरी. नव्या एसी लोकल पुढच्या वर्षी दाखल होणार. 2029 पर्यंत मुंबईतील सर्व लोकल एसी होणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मुंबईमध्ये गणेशोत्सवाला अवघा महिना शिल्लक असतानाही आगमनाच्या दिवशीही वाहतूक व्यवस्थेचं नियोजन करावं. गणेशोत्सव समन्वय समितीची मुंबई पोलिसांकडे मागणी. याबाबत पोलीस आयुक्त देवेन भारती आणि वाहतूक पोलिसांकडे निवेदन. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मोठे उद्दिष्ट 2030 पर्यंत मुंबईत 5 लाखाहून अधिक पुनर्वसन घरांची निर्मिती होणार. मुंबई महानगर प्रदेशाचा ग्रोथ हब म्हणून विकास करणार. 19 एकत्रित झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवल्या जाणार. विश्वासाची 26 वर्ष लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.